नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। ही आहे आमची राधा, छोटूशी राधा राणी। हिने पण फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतलेला आहे। तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आहे। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा, छान छान वेशभूषा तुम्हाला बघायला भेटेल। खूप सुंदर सुंदर ॲक्ट आहेत ते बघायला भेटणार आहेत। तर चला उशीर न करता आपण पटापट बघूया सगळे ॲक्ट, राधाकृष्ण पण बघूया। आमची राधाकृष्ण ए कृष्णा मस्त दिसतंय दोघं, छान। कृष्णाची ते बघ, वासुरी बघ। मन में ठानी है अरे भाई सर्किट आणि मुन्नाबाई झाले ते दोघं। समोर येत आहेत ईशान मोरजकर। ईशान मोरजकरचा गाणं रेडी असेल तर कृपा करून प्ले करावं। ते सगळे कंटेस्टंट उभे आहेत। जय शिवाजी। जय शिवाजी। जय शिवाजी। नवरा नवरी बघा, फोटो काढायचा असेल तर त्या फोटोशूट स्पॉट मध्ये उभे आहे, तर तिकडे जाऊन नवरा नवरीवर फोटो काढू शकता। नवरा नवरी काय चालले कार्यक्रम आता इथे थोड्याच वेळात जेठालाल सगळेजण परफॉर्म करणार आहेत। गोकुळधाम पूर्ण जेठालालचा परिवार सगळेजण आता येणार आहेत। हे बघा, इथे बघा कशी तयारी केली आहे। आपण यावर्षी बघूया गोकुळधाम सोसायटीच्या नावाने हा कोणता ऍक्ट आहे, तर आपण ऍक्ट चालू करायसाठी रेडी आहोत का?
उल्टा चश्मा बीते करीब 16 सालों से ऑडियंस को एंटरटेन कर रहा है। ये एक ऐसा शो है जिसे हर उम्र के लोग देखना पसंद करते हैं। इस शो की कहानी ही नहीं बल्कि इसके किरदार भी ऑडियंस के बीच काफी चर्चा में रहते हैं। नवरा नवरी बघा. अंदर सोल्यूशन है। अरे दया, दया, वो मैं दया को ढूंढ रहा था, आपको मालूम होगा कहाँ है? मुझे मार डालना चाहता है। मार डाल मुझे, मार डाल। ले मैं मर गया रे। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। अब थोड़ी दे तो कर हम नन्हे बालक है। अब थोड़ी दे तो कर हम नन्हे बालक है। चाय पियो, बिस्किट खाओ, चाय पियो, बिस्किट खाओ। गुड मॉर्निंग बबीता जी। आपको नहीं लगता बबीता जी को भी मुझे देख के कुछ होता है? मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। अरे आम्ही कोकीन থেকে वेट করছি तुम्हें आत्माराम तुकाराम भिडे इस गोकुलम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी। हाँ तो माधवी तुम्ही इधर आ जाओ। हो मी कशाला तिकडे येऊ? तुम्ही या इकडे. अहो या ना. ही नवरी असली, अरे ही मनात असली. ही नवरी असली, अरे ही मनात असली. तिचा नखरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक. नवरा असला अरे हा उपरत बसला. नवरा असला अरे हा उपरत बसला. मला येता जाता चोरण बघते हो. Presenting you आज के राजा रोशन किती रे? बोली बेटा मस्ती नहीं। और रस्ते पर और सड़क में एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया. जी मेरा नाम डॉक्टर हंसराज आती। वो जो दुबली पतली सी खड़ी है ना कोमल, उनका पति। साजन की आँखों में अब जाके आया मेरे बेचैन दिल को दिल भर तुझे मिलने को कब से था मैं बेखबर. अब जाके आया मेरे बेचैन दिल का करार. आपकी तारीफ? जितनी करूं उतनी कम है। पत्रकार पोपटलाल श्री, हाँ श्री पत्रकार पोपटलाल सुनिए, सुनाइए. इरशाद। जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ
होली आ गई? होली कब है होली? और गप्पू सेना काय आहे? बावरी जी हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और अपन मैं तो सब आ रहे, छुप जाओ, मैं तो सब आ रहे। કેમ છો મજામાં अय्यो वणक्कम अस्सलाम वालेकुम होय 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 ओ बल्ले बल्ले कसं काय बरं काय आई गप्पा घणी अरे राम राम सा तुम्ही घंटा છો अरे मजा मजा सास कभी ती बहू ती पण नवघर मध्ये आता मराठी पाठोपाठ आता येत आहे गावठी बिग बॉस. आणि बिग बॉस म्हटलं तर आला होश. बिग बॉसची होस्टिंग केली सलमान खान, महेश मांजरेकर. परंतु गावठी बिग बॉसची होस्टिंग करण्यासाठी आपल्या गावातील मेन रितेश देशमुख यांची इंटरव्ह्यू आहे.
देशमुख. आपण दरवेळी मराठी बिग बॉस हे टीव्हीवरच बघता. आज तुम्हाला बघायला भेटणार आहे नवघरच्या मंचावर. तर आपण पहिल्या सदस्याला बोलवत आहेत. ते आहेत पहिल्या सदस्याला, त्यांना समाजसेवेची भरपूर आवड आहे, पण त्यांनी नुकताच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सौ आणि तो नंदकुमार वैती यांचा पराभव करून त्यांना आपण बोलूया. हरलेल्या सदस्याला अभिजित बिचकुले. या अभिजित बिचकुलला विसरणार नाही, कारण मोदी साहेबांनंतर मलाच आपल्या देशाची प्रधानमंत्री पद मिळणार आहे. त्याच्यामुळे मला विसरू नका आणि नाव लक्षात ठेवा, अभिजित बिचकुले नवघर गावचा. तसंच पहिल्या सदस्याची झलक तर तुम्ही बघितली, तुम्हाला कशी वाटली? आता आपण बोलूया आपल्या दुसऱ्या सदस्याला. त्यांनी मराठी हिंदी बिग बॉस गाजवले असे पुढचे सदस्य आहेत, गावठी बिग बॉस मध्ये येत आहेत. ते सदस्याचं नाव आहे निकी तंबोली. काय नवघरची मंडळी, कसा वाटला हा प्रकार? बाई तुम्हाला आवडतात लोणावळ्याची चिक्की, तुम्हाला आवडतात लोणावळ्याची चिक्की. या गावठी बिग बॉस मध्ये सर्वांना हरवायला आले ही निक्की. पाटीला त्यांची पाठ तिसऱ्या सदस्याकडे, ज्यांनी मराठी बिग बॉस मध्ये जाऊन आपल्या आगरी कोळी समाजाचं नाव मोठं केलं. आपण ओळखू शकता का? दादूस नमस्कार मंडळी, मी संतोष चौधरी उर्फ दादूस या गावठी बिग बॉस मध्ये आलेलो आहे आपला गावातला रंग दाखवायला. तर आपण मलाच विनर करायला अशी माझी इच्छा आहे आणि माझी पाठी लावी. पाठी काही लावायची? तर आपण दादूची एंट्री तर अरे बघितली. थांब निक्की, तर एक कोपऱ्यात जाऊन नको पादूस. अरे तुम्हाला सगळ्यांना हरवायला आलाय. दादूस तर आपण दादूची एंट्री तर बघितली. आता आपण आपल्या 14 सदस्याला बोलूया. नुकताच झालेल्या NPL सीझन मध्ये 16 रनाची ओव्हर टाकून सगळ्यांची मनं तोडली, पण फक्त भक्तीचं मन जिंकली. आमचे छोटे पुढारी नाही घनश्याम 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 घनश्याम. आकाशात गरुड उडतो उंच भरारी, आकाशात गरुड घेतो उंच भरारी, सगळ्यांना ठसवायला आला छोटा पुढारी. लास्ट इयरचा पाठी घ्या, पुढे पाठी घ्या, पुढे तिकडे पाठी घ्या. तर आपण 5व्या सदस्याला अंतिम त्यांची उत्सुकता लागलेली असेल. आपण त्यांना नवघरच्या पुजारी शरद नाईक यांची पप्पी घेऊन नवघर गाव हादरवला अशी गावठी आयटम येत आहे. त्यांचं नाव आहे राखी सावंत. तर माझं नाव आहे राखी आणि आता बिग बॉसच्या घरात जाऊन मी करणार सगळ्यांची वळता बाकी. तर बिग बॉस
बॉस बोललं तर त्याच्यामध्ये पाहुणे येतातच. तर आत्ताच राजकारणात एक पिक्चर रिलीज झाला आहे अनिता एक नगरसेविका, तर त्यातही ते आलेलं नाही आहे, पण आपण त्यांचे नवरे उपस्थित आहे इथे नंदकुमार आता वैद्य यांनी इथे उपस्थित होऊन आपल्या पाहुण्यांची भेट घ्यावी. भाऊचा धक्का. मारे लो कचरा सारंगे बिग बॉस. काय र या सारंगे म्हणजे काय? सारंगे मला वाटतं नाही जेवणाचंच काहीतरी असेल ना का? हो बिग बॉस आम्हाला जेवायला वेज नको का? बॉस मी पण वेज नाही खाता, अंडी आणा अंडी. न मन चिकन जेवायला आज मजा येईल. वा 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 वा. सुंदर. माईक चालू की हा विशाल दादा काय र जाम भारी माल आहे मला बिचकुलेला मालचं सांगतो. मालचं माझं रोजच आहे. बाई यो तोच माल आहे का जो माझा हिरो आवटे दररोज तिचा टॅरेसो फुकते. काय जेवण कसं झालेलं? एकदम मस्त. बिग बॉस चालू. वा वा जेवण चांगलं झालं. हा छोटा पुतळी बघा ना किती पाहतोय मला वास येतोय. बाई काय हा प्रकार? छोटा पॅकेट बडा धमाका. हो बिग बॉस जरा एअर फ्रेशनर पाठवा. एअर फ्रेशनर छोटे पुढारी हे सगळं चालणार नाही. तुम्हाला जर हेच करायचं असेल तर तुम्ही या घरात तुम्हाला बाहेर काढलं जाईल, कारण आता हे रूम पैशावर तुम्हाला भेटणार नाही. आप्पे आणि मी बस. चला चला ठीक आहे रूम पैसे नको. चला चला. तर मंडळी हा ॲक्ट आता इथे संपणार आहे आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला सगळे आणखीन डान्स वगैरे वेशभूषा बघायला भेटणार आहेत बँडतर्फे. बँड सगळीकडे गावात फिरत होता. तर चला आता हा मी व्हिडिओ ह्याच्यानंतर थोड्या वेळात संपवणार आहे. पुन्हा भेटूया आपण होळीच्या दिवशी. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.